कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आर्यावर गोळी चालवली। 19 लोकांना जाळण्याची धमकी देणारा मला वाटतो तो दहशतवादीच होता। जाळण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका का घ्यावी? मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। मुलांना ओलीस धरणं चुकीचं, मुलांची सुटका करताना पोलिसांच्या कारवाईमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर चुकीचं झाला। दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। तर पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली ही समाधानाची बाब, केसरकरांचं वक्तव्य। रोहित आर्या यांचं काही बिल पेंडिंग असेल तर सहानुभूती म्हणून त्यांना पैसे मिळतील, का देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबांना दिलं जाईल, केसरकरांची प्रतिक्रिया। दरम्यान सरकारनं 2 कोटी थकवल्याचा मयत रोहित आर्याचा आरोप। केसरकर जबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट नितीन सातपुतेंची मागणी। रोहितचे पैसे का दिले नाहीत? नितीन सातपुतेंचा आरोप। पायावर गोळी मारून रोहित आर्याला पकडलं जाऊ शकलं असतं, छातीमध्ये गोळी मारण्याची गरज नव्हती, पोलिसांची कारवाई चुकीची, आम्ही कोर्टामध्ये जाणार, ॲडव्होकेट सातपुते यांचा इशारा। रोहित आर्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेला 2022 आणि 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमासाठी 9 कोटी 90 लाख रुपये वितरित, शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य, कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। रोहित आर्या प्रकरणामध्ये आरएस स्टुडिओकडून स्पष्टीकरण, कारवाईबद्दल मुंबई पोलिसांचे मानले आभार। डीसीपी आणि सिनियर पीएसआय सोनवणेंनी रोहित आर्याचा मर्डर केलाय, वकील नितीन सातपुतेंचा गंभीर आरोप। तर एपीआय अमोल वाघमारेकडून हिरो बनवण्याचा प्रयत्न, सातपुतेंची प्रतिक्रिया। पोलिसांनी केलेलं एन्काउंटर चुकीचं की बरोबर माहिती नाही, मात्र मुलांचा जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, पोलिसांना मदत करू शकलो याचं समाधान। रोहित आर्याचा मित्र रोहन आहेरची प्रतिक्रिया। धोकादायक परिस्थितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी धाडस दाखवलं, 17 मुलांचा पोलिसांनी जीव वाचवला, अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच। रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पोलिसांनी चांगलं काम केल्यावर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, मात्र रोहित आर्यानं अशा प्रकारचं पाऊल का उचललं याची चौकशी झाली पाहिजे। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर प्रकरण, घटनास्थळावरून बंदूक, पेट्रोल, ज्वलनशील रबर सोल्युशन, लायटर जप्त केलेल्या वस्तू तपासणीसाठी पाठवल्याची सूत्रांची माहिती। रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं। एपीआय अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर। पवईमध्ये रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण, ओलीस ठेवण्यापूर्वी पालकांना 10 मिनिटं मुलांना भेटून घेण्यास सांगितलं, शूटिंगला वेळ लागणार असा पालकांना मेसेज केल्यानंतर रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलं। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, इथे काय आग पेटलीये ते दिल्लीलाही कळलं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन, मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। उद्याचा मोर्चा असत्याचा मोर्चा, नवनाथ बन यांची टीका। तर राज ठाकरेंनी मोर्चासाठी लोकलनं जाण्यापेक्षा मेट्रोनं जावं, मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर झाला हे त्यांना कळेल, बन यांच्या कानपिचक्या। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला पोलिसांकडून अद्याप परवानगी नाही, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। उद्याचा मोर्चा पोलिसांच्या परवानगीविना होण्याची शक्यता। सत्याचा मोर्चा काढा किंवा असत्याचा मोर्चा काढा, काय फरक पडतो? विरोधकांच्या निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चावरून चंद्रकांत पाटलांची टीका। तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला त्यांनी घपला केला असं आमचंही मत, पाटील यांचा आरोप। राज ठाकरे एंटरटेनर, त्यांच्या गर्दीचं परिवर्तन मतामध्ये होत नाही, कन्फ्यूज लीडर असं म्हणत मनसेच्या मेळाव्यानंतर भाजपच्या अमित साटम यांची टीका। शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जात आहे हे दुर्दैव, धनुष्यबाण पुन्हा युतीमध्ये आणलं, आम्हाला शिंदेंचा अभिमान। राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर। विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न, मात्र काही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचाच भगवा फडकणार, उदय सामंतांचा विरोधकांवर निशाणा। बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलं, आम्हाला कर्जमाफी कधी मिळणार याची तारीख मिळाली, 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचं आश्वासन मिळालं, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार, सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती।
कर्जमाफीवर बैठक सुरू असताना सरकारचा GR, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना, परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन, येत्या 6 महिन्यामध्ये समितीला कर्जमाफी संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश. नागपूरमधील आंदोलन प्रकरणी बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकरांसह 2,500हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल, बेकायदेशीर महामार्ग अडवण्यासह नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका. शेतकरी आज संकटात, त्यांना कर्जातून मुक्त करण्याची आवश्यकता, निर्णय का घेतला नाही, लबाडाचा अवताण जेवल्याशिवाय काही खरं नाही, शेतकरी कर्जमाफी संदर्भातील निर्णयावर वडेट्टीवारांची टीका. 30 जूनपर्यंत शेतकरी मरेल ना, आता कर्जमाफीची गरज असताना सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, जरांगे पाटलांचा इशारा. शेतकऱ्यांना सरकारकडून 32,000 कोटींची मदत, शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही, विरोधकांच्या आरोपांवर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. यावर्षी सरकारची कर्जमाफी करण्याची आर्थिक स्थिती नाही, पुढील अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीबाबत तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षीची तारीख दिली असावी, परिणय फुकेंची प्रतिक्रिया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहतात. त्या आश्रमात सपकाळांच्या खोलीची पोलीस पाहणी करतात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामधील महत्वाची अपडेट, संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी सुरू, सूत्रांची माहिती. पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती. सुषमा अंधारेंकडून बीडच्या वडवणी गावामध्ये जात, डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट. सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम, मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करणार, जरा अंधारेंचा इशारा. राज्यामध्ये सुरू होणार नमो पर्यटन माहिती केंद्र, प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर, रायगड या किल्ल्यावर पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यासाठी 50 कोटींची तरतूद. किल्ल्यांवरील नमो टुरिझम सेंटर फोडून टाकणार, पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू होणाऱ्या सेंटर्सवरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे म्हणून किती लाचारी करायची, असाही टोला. भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, चौकशी आयोगानं उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली. प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस. नोटीस कशासाठी दिली याचं कारण बघावं लागेल, काहीतरी राजकारण केलं असेल म्हणून नोटीस दिली असेल. भीमा कोरेगाव प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटीशीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तटकरेंनी विधानसभेमध्ये आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला, दादागिरीला घाबरत नाही, दादागिरी आमच्या अंगात. रोहातेल पक्षप्रवेश समारंभामध्ये आमदार दळवींचा तटकरेंवर निशाणा. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुका कशा लढवायच्या, मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, मनसे नेते गजानन काळेंची मागणी. निवडणूक आयोगाकडून मतदार यादीमध्ये गोंधळ, मनसेकडून पुन्हा एकदा दावा. नवी मुंबईतील कोपरखिरणे सेक्टर 2 मध्ये एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांची नोंदणी संदर्भातील नंबर शासकीय अधिकारी तलाठीचा असल्याचा दावा. अत्याचार, पिळवणूक झालेले अनेक लोक जनता दरबारामध्ये येतात, लोकांची पिळवणूक करणाऱ्यांना त्यांची पापं भोगायला लागतील. नवी मुंबईमध्ये गणेश नायकांचा दरबार झाल्यानंतर प्रतिक्रिया. नवी मुंबईत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संयुक्त जनजागृती मोहीम, उद्याच्या मोर्चामध्ये मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशी घोषणाबाजी. बुलडाण्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ, 7,500 दुबार मतदार तर 5,291 मृत्यू झालेल्या मतदारांच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप. ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेत आरोप. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामध्ये खासगी वाहनांना सायरन, पोलिसांकडून वाहनांची चौकशी, दंडात्मक कारवाई न करता पोलिसांनी वाहनांचे सायरन काढण्यास सांगितलं. निंबाळकरांवर होत असलेल्या आरोपांमागे रामराजे, या सगळ्यामध्ये रामराजेंचा हात असणार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे यांचा गंभीर आरोप. तर फलटण प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप. सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारी अध्यक्षांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, काका कुडाळकरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश. मुंबईतील पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपचा कार्यकर्ता पाठवल्याचा आरोप. सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा आरोप, तर कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं शहराध्यक्षांकडून स्पष्टीकरण. गुंड निलेश घायवळच्या सहकार्याला पुणे पोलिसांकडून अटक, संदीप फाटक असं आरोपीचं नाव. संदीप फाटक घायवळच्या टोळीमध्ये कार्यरत होता.
लहुजी शक्ती सेनेकडून मुंबई ते नागपूर मार्गावर पदयात्रेचं आयोजन. आरक्षण प्रश्नावर मातंग समाज आक्रमक. सोनाईतील समाजाच्या तरुणाला झालेल्या मारहाणीबाबत तत्काळ कारवाईची मागणी. आष्टीमध्ये आमदार सुरेश धसांकडून एकता दौडचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. एकनाथ खडसेंच्या घरी चोरी करणाऱ्या तिघांची पोलिसांना ओळख पटली. तिघेही चोरटे उल्हासनगरमधील असून नातेवाईकांकडे आलेले असताना चोरी केल्याची माहिती. चोरट्यांनी चोरी करताना वापरलेल्या दुचाकीसह चोरलेल्या तीनही बॅगा हस्तगत केल्याची पोलिसांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे नेते दिलीप भोईरांसह 21 आरोपींना 7 वर्षांची शिक्षा. अलिबागमधील सोंडी मारहाण प्रकरणी न्यायालयाचा निकाल. मारहाण प्रकरणी 12 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परभणीमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेकडून शहादा तालुक्यामधल्या वैजाली इथे कार्यकर्ता मेळावा. आगामी निवडणुकीमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती, अन्यथा स्वबळावर लढणार. आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यामधल्या शिरोली पुलाची गावातील स्मशानभूमीमध्ये पुन्हा एकदा अघोरीचा प्रकार. मांत्रिकाचा व्हिडिओ व्हायरल. सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडियामध्ये पंतप्रधान मोदींकडून जलाभिषेक. तर राष्ट्रीय संचलन कार्यक्रमात यंदा प्रथमच महाराष्ट्राचा चित्ररथ. लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 150वी जयंती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकता दौडचं आयोजन. अमित शाह यांच्याकडून अभिवादन. सर्व महामार्गांवर क्यूआर कोड असलेले होर्डिंग्स लावण्याचे आदेश. प्रवासी क्यूआर कोडद्वारे रस्त्याच्या कामासंबंधी माहिती पाहू शकतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत पदभार स्वीकारणार. विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई 23 नोव्हेंबरला निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 15 महिन्यांसाठी सरन्यायाधीशपदी असणार. रिलायन्स गुगलकडून धोरणात्मक भागीदारीची घोषणा. भारतामध्ये एआयचा वापर आणि प्रसार वेगानं वाढवणार. जिओ ग्राहकांना 35,100 रुपये मूल्याच्या गुगल एआय प्रो सेवांचा 18 महिन्यांसाठी विनामूल्य लाभ मिळणार. नागपूर जिल्ह्यामध्ये 1,600 महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाखांची मदत. जिल्ह्यातील बचत गटाच्या 16,000 महिलांना फायदा होणार. नवसखी उद्योगिनी योजनेमधून महिला बचत गटांचं सक्षमीकरण. धर्मादाय संस्थांचं ऑडिट करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर माहिती भरण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आवाहन. ठाण्यामधील पालिकेच्या कळबा रुग्णालयामधील अधिष्ठाता वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस. रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत महापालिका प्रशासनाकडून दखल. अतिरिक्त आयुक्तांकडून अधिकाऱ्याची कानउघडणी. कल्याणमध्ये सोनाराचं अपहरण करून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या. गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी अपहरण करून खंडणी मागितली होती. टिटवाळा पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. गेल्या 8 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प. मासळी बाजारावर मोठा परिणाम झाल्यानं माशांचे दर वधारले. सुरमई 1200 रुपये तर पापलेट 1500 रुपयांवर. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत सोयाबीन, मूग, उडीद हमीभाव खरेदीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. सरकारकडून एकूण 90 दिवस सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू राहणार असून खरेदी प्रक्रियेसाठी 30 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रक्रिया बंधनकारक असणार. विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाल्यानं पावसाचा अंदाज. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. किनारपट्टी भागातील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं. कोकणासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण. संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल. राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये.
रामकुंड गोदाकाठसह त्र्यंबकेश्वरमधील धोकादायक ठिकाणांचं ऑडिट होणार। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। आपत्ती व्यवस्थापनाला अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश। नवीन वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांना अतिरिक्त 200 MLD पाणी मिळणार। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयारी। नक्षत्रवाडी इथल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्रामध्ये टेस्टिंग केली जाणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसामुळे धानाची नासाडी। पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यामध्ये अद्यापही जोरदार पाऊस। कराडमधील कृष्णा नदी काठावरील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी 2 कोटींचा निधी। रेठरे बुद्रुक आणि आसरातील धार्मिक स्थळांचा विकास होणार। आमदार अतुल भोसले यांनी निधी आणला। कल्याणमध्ये घरगुती वादातून भाच्यानं मामाची हत्या केली। कल्याणच्या मोहनी परिसरामधली धक्कादायक घटना। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। बुलडाणा शहरामध्ये एका वसतिगृहात अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण। विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण। बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कोट्यवधी खर्चून केडीएमसीने उभारलेला महापौर बंगला ओसाड। 15 वर्षांपासून टाळेबंद असल्यानं परिसरात झाडाझुडपांचा वेढा। फर्निचरला वाळवी तर इमारतीमध्ये पडझड झाल्याचं चित्र समोर। प्रशासनाच्या उदासीन कारभारानं जनतेच्या पैशांची उधळपट्टी। गुरु नानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असूनही मुंबईतील वीरमाता जिजामाता उद्यान खुलं राहणार, तर दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबरला उद्यान बंद राहणार। पालिका प्रशासनाची माहिती। मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची होणार तपासणी। विधान परिषदेच्या सभापतींचे समिती स्थापन करण्याचे निर्देश। 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आदेश। सर जे स्कूल ऑफ आर्ट आता विक्रोळीमध्ये स्वतःचे एक कॅम्पस उभारण्याच्या विचारात। विक्रोळीमधील गोदरेज परिसरात LBS मार्गाजवळ 5 एकरावर हे प्रस्तावित बाह्य कॅम्पस उभारलं जाणार। पुणे नगर महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरामधील डिंगरसवाडी फाट्याजवळ खासगी बसला आग। पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यामधल्या वाघोलीकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं। ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून